माझ्या पेशंटला मी चहा कधीच बंद करायला सांगत नाही. त्याऐवजी आपली प्रकृती आणि ऋतूनुसार कसा चहा घ्यावा हे तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे. तुमची जर पित्ताची प्रकृती असेल, तुम्हाला जर पित्ताचे त्रास होत असतील, आग, जळजळ आणि उष्ण ऋतू म्हणजे उन्हाळा जर असेल, तर या ऋतूमध्ये तुम्ही वेलचीयुक्त भरपूर दूध घातलेला आणि साध्या साखरेऐवजी खडी साखर वापरलेला असा चहा नक्की घ्या. थंड ऋतू, कफ प्रकृती आणि ज्यांना कफाचे, सर्दी खोकल्यासारखे आजार आहेत अशा व्यक्तींनी दालचिनी आणि लवंगयुक्त तसंच गवती चहा घातलेला असा चहा घ्यावा. पावसाळ्यात चहाशिवाय तर मजा नाही, त्यामुळे पावसाळ्यामध्ये छान मस्त आलं घातलेला चहा नक्की घ्या. आणि तुम्हाला जर वारंवार चहा घ्यायची सवय असेल दिवसातून 4, 5, 6 वेळा, तर तो तेवढा न घेता कमी प्रमाणामध्ये दिवसातून 2 वेळा घेऊ शकता. याच्याशिवाय 1 कप चहा पूर्ण न घेता पाव कप घेऊ शकताय, जेणेकरून मनाची इच्छा जी आहे ती पूर्ण होते. याच्याशिवाय वारंवार उकळलेला चहा जो आहे हा नक्कीच आपल्याला पित्तवर्धक असा त्रासदायक ठरतो. तुम्हाला सुद्धा चहा जर अमृततुल्य वाटत असेल तर चहा पिणाऱ्या व्यक्तींसोबत ही रील नक्की शेअर करा.